केल्या गेल्या आहेत। दुपारी काही वाद्यांचा आवाज येतोय, घोषणाबाजी ऐकू येते। अजून सुद्धा गेल्या अनेक वेळापासून बऱ्याच वेळापासून खरं तर दोघांमध्ये बातचीत सुरू आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये, तरीही तोडगा निघत नाहीये। काय सध्याची परिस्थिती आहे? पाहत आहोत त्या ठिकाणी जवळपास 2 तासांपासून हा तोडगा आपण पाहत आहोत त्या ठिकाणी जवळपास मागच्या 2 तासांपासून हा तोडगा काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत, मात्र तोडगा अद्यापही निघाला। आपण या ठिकाणी पाहत आहोत की पालिकेच्या मुख्य रस्त्यावरती मराठा बांधव जे आहेत ते जमलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मागे हटणार नाही। जोपर्यंत आमच्या या ठिकाणी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही। आणि यामध्ये प्रामुख्याने मराठा बांधवांकडून जो सांगितला जात आहे तो असा की या ठिकाणी जवळपास आम्ही 2 दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहोत आणि आपण जर पाहत आहोत की या ठिकाणी आपण पाहत आहोत की या ठिकाणी त्यांच्याकडून वारंवार सांगितलं जात आहे की सरकारकडून नाही जाणीवपूर्वक जे आहे ते आमची या ठिकाणी सोय केली जात नाही, आमची गैरसोय होत आहे। सरकार जेव्हा आमची या ठिकाणी गैरसोय मुख्य जो रस्ता आहे तो या ठिकाणी थांबवू किंवा आम्ही मोकळा करू। मात्र वारंवार आपण पाहत आहोत की जी चर्चा सुरू आहे मात्र अजूनही तोडगा निघाला पोलीस प्रशासनाकडून वारंवार जे आहे ते विनंती केली जात आहे, त्यांना मनोज जरांगे पाटील यांचा ऑडिओ क्लिप देखील ऐकवली जात आहे। मात्र सरकार जर आमची जाणीवपूर्वक जर आमची अडचण करत असेल तर आम्ही या ठिकाणी जे आहे ते आम्ही या ठिकाणी थांबू आणि जर मुंबईकरांना आमच्याकडून त्रास होत असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही खरं तर त्याचा विचार करू। मात्र आमची जी मागणी आहे ती प्रामुख्याने ती मान्य व्हायला पाहिजे। सरकारने जी आमची गैरसोय केलेली आहे त्या संदर्भातला विचार पुन्हा एकदा व्हायला हवा अशी सातत्याने जी भूमिका आहे ती मांडली जात आहे। अर्थातच रुपाली, खरं तर आपण ही जी दृश्य बघतोय सगळे मराठा आंदोलक आहेत। कालचं दृश्य जर बघितलं तर मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी, जरांगे पाटलांना भेटण्यासाठी अनेक पुढारी आले होते, मात्र आज जेव्हा अशी गैरसोय होती याबद्दल कुठलाही पुढारी बोलताना दिसत नाहीये। काही अपडेट आहे आपल्याकडे की कुणी काही चर्चा केली आहे पोलिसांसोबत किंवा प्रशासनासोबत? आपण जर पाहिलं तर काल अनेक लोकप्रतिनिधी ते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानाच्या आतमध्ये येऊन भेटलेले होते आणि त्यांनी भेट घेतलेली होती। मात्र रस्त्यावरती एकही लोकप्रतिनिधी उतरलेला नाहीये किंवा आपण बघतो आजही तसंच चित्र, आजही आपल्याला या ठिकाणी कोणीही लोकप्रतिनिधी उतरलेला पाहायला मिळत नाही। याच्या मागचं कारण खरं अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र तशा पद्धतीने हे सगळे मराठा बांधव जमलेले आहेत, त्यांनी रस्ता मोकळा करून द्यावा यासाठी आतापर्यंत पोलीस जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघतो की सकाळपासून हे सगळे पोलीस प्रशासन जे आहे ते मराठा बांधवांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र या ठिकाणी तोडगा निघत नाहीये आणि मराठा बांधवांची समजूत कधी निघेल किंवा हा तोडगा कधी निघेल हे पाहण्यासाठी सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। घोषणाबाजी आपण सध्या ऐकतोय, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। या आंदोलकांशी आपली बातचीत होऊ शकते का? एक्झॅक्टली त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवूया। नक्कीच आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत मराठा बांधव आहेत। दादा, या ठिकाणी तुम्ही रस्ता अडवून ठेवलेला आहे, पोलिसांकडून वारंवार तुम्हाला विनंती केली जात आहे तरी सुद्धा आंदोलक जे आहेत ते मागे हटला। मी मुंबईला एकच विनंती करू इच्छितो की माझा दुबळा गोरगरीब समाज इथं आलेला आहे। कृपया मुंबईकरांनी त्यांची अवहेलना कोणी करू नये आणि आम्ही मुंबईकरांना त्रास द्यालो नाही, आम्ही शांततेत आणि मनोदादाच्या आदेशाप्रमाणेच आंदोलन करालो। फक्त आमची सरकारला विनंती, आम्ही 2 दिवस आलो, तुम्ही आम्हाला कोण्या मार्गाने अडवले आम्हाला माहित नाही। फक्त तुम्ही काय केलंय जाणून बुजून आम्हाला त्रास देऊ लागल्या। पाण्याची व्यवस्था नाही, संडासची नाही, कसल्याच प्रकारचे त्रास नाही, हे आम्ही त्रास देऊ नाही। आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार शांततेतच करायला। प्रशासनाकडून मागील 2 तासांपासून समजूत काढली जात आहे तरी सुद्धा बांधव रस्त्यावरून हटायला तयार नाही। मराठा समाजाचा एकच आहे, पोलीस प्रशासन आमच्या सोबत कोऑपरेट करते, आम्ही पण मराठा समाज पोलीस प्रशासनाला कोऑपरेट करता। 2 दिवसापासून बघत आहात हे सरकार मराठा समाज कसं मुंबई बाहेर जाते, संडास रूमला कुलूप आहे, इथं खाऊवाल्यांना हे जेवण भेटू द्यायचं नाही। हे सरकारला विनंती आहे, मराठा समाज हे 1-2 दिवसासाठी आले नाही, 15 दिवसाचं राशन घेऊन आलेलं आहे। मराठा समाजाला वेटीस धरू नये, सरकारांना एवढी खालच्या तराला जाऊन
ही वर्तणूक करू नये, ही एवढीच विनंती आहे. ही मराठा समाजाची जी वेदना आहे ही रात्रपासून एवढा त्रासदायक त्यांनी त्रास देत आहेत. या निमित्ताने हा एक प्रश्न निर्माण होतो की अनेक जे लोकप्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना भेटून गेले, मात्र आंदोलकांना भेटायला कुणीही रस्त्यावरती उतरलेलं नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.